नाही तर या गादीवर जर उभा राहिलं ना महाराज, इंच्यासारखे नाचालेत बघा, इंच्यासारखे. काय काय तर पाय पडू द्यायना, हात बी लावू द्यायना, आणि पैसे घ्यायला दम बी पडणं झालं. का असं व्हायलंय महाराज? नाही मागता आली भीक तर महाराज किसिक झाले. आजचं कीर्तन परिवर्तनाचं आहे, कायद्याचं आहे आणि फायद्याचं आहे. पुन्हा नका बोलू, माझा हा वडील उपार्जित धंदा नाही. पुन्हा बोलवा म्हणून आग्रह नाही, वावा म्हणणार नाही, पुन्हा विचारणार नाही आमचं कसं झालं कीर्तन, गरज नाही आम्हाला. पण माणूस सुधारला पाहिजे याच्यासाठी कीर्तन आहे महाराज. संजयजी महाराज आहेत, अंकुशजी महाराज आहेत, पंचक्रोशीमधून आलेले गायनाचार्य मंडळी आणि प्रत्यक्ष भगवान महाराज आहेत समोर महाराज. आता एवढे मोठे अधिकारी असताना आमच्यासारख्या पामरानं तुम्हाला ज्ञान देणं वावगं नाही. मी कुठे गेलो तर बघतो महाराज, मृदंग्या जर जाड नसेल तर कीर्तन चांगलं होते महाराज. आणि मृदंग्याला ढिरी सुटली र सुटली, संपलं, कीर्तनावर पाणी पडलं महाराज. पण आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी, या वर्षी नाही झालं तर पुढल्या वर्षी होईल. झाले. मी प्रगती म्हणालो, प्रगती बी भरपूर झाली. विठाल विनोदाचा भाग सोडा, ज्यांच्या माध्यमातून हा आयोजन केलेला आहे, ज्ञानदान अन्नदान सोहळा, स्वर्गीय आमच्या आई साहेबांच्या पश्चात असणारे आमचे उद्धव बापू, सर्वांना प्रिय असणारे, आवडते असणारे, जिकडं तिकडं ज्यांची वावा आहे. या बाबांची इच्छा होती की तुम्ही गावाला यावं, चिंतन करावं. पण पूर्वजन्माचं पातक संपल्याशिवाय, पुण्याची गणना झाल्याशिवाय तुम्हा वैष्णवांचं दर्शन घडत नाही. अनंत जन्माचं पुण्य कधी पदरात पडेल? जेव्हा केव्हा आम्ही या जन्मामध्ये नामचिंतन करीत असाल. कीर्तनाची आवश्यकता काय आहे? आता आज या ठिकाणी चॅनल सुद्धा आहे महाराज, सिस्टीमवाले दादा आहेत, कीर्तन सुंदर होणार आहे महाराज. पण वेळ कमी पडतंय का काय की महाराज? आम्हाला पैसे कमी द्या, पण 2 तास कीर्तन होणं गरजेचं आहे. विठाला माझी वारंवार विनंती आहे महाराज, कीर्तनकारांना, महाराज लोकांना, महाराज आपला हा वारकरी संप्रदायाला कलंक लागता कामा नाही. एखाद्या ठिकाणी 1000 कमी असतील तर बेजार होत बसू नका. का कमी दिले म्हणून पॉकेट फेकून देऊ नका महाराज. अनुभव आले अंगा तो या जगात येतच. पाहिलेला अनुभव, मिळालेली माहिती मी स्वतः बघितल्या, आणि याच्यामुळंच कोरोना आलता हो. ही जी अशी अवस्था व्हाल्या, काबाड कष्ट करणारे शेतकरी, गोरगरीब यांनी वर्गणी करायची, आणि महाराज लोकाला दिल्याच्या नंतर जर 1000 कमी पडली तर काय हरकत आहे? हे काही आपला धंदा आहे काय महाराज? बरं, आम्ही सांगायचं अन्नदान करा, ज्ञानदान करा, दान धर्म करीत राहा, एक शीत दिल्यान कोटी कुळाचे होय उदरण, आम्ही म्हणायचं. मग आमच्या हातून दान धर्म घडू नये? कमी जर 500 आले तर आम्ही म्हणायचं दिले देवाला. काय फरक पडतंय महाराज? जोपर्यंत ही भूमिका आमच्या मनामध्ये देऊन भाव करणार नाही, आमच्या मनामध्ये घर करून राहणार नाही, तोपर्यंत जगाचा मालक खाली येणार नाही, देव आपला होणार नाही महाराज. आणि तोपर्यंत कोरोनासारखा रोग जाणार नाही. या जन्मामध्ये आज जर पाहिलं तर 5000 लोकसंख्या आहे आपल्या गावामध्ये, 100 लोक नसून आहे कीर्तनाला. किती दयनीय अवस्था आहे महाराज आपल्या या जन्मामध्ये. हिंदू धर्माचा विचार करा आपण महाराज. अरे, मुस्लिम समाजाचा आदर्श घेण्यासारखा आहे. बिचारे केळी ऐकतील, आंबे ऐकतील, पण राईट टाइमला नमाज पाडतील. दिवसातून 5 वेळेस नमाज पाडतेत. आज आम्हाला 15 दिवसाला एकादशी करणं होत नाही. जर लयच पत्नीनं म्हणले मालक आज एकादशी आहे धरा, की धरतय दुपारवर किलोभर साबुदाणा, आणि मग म्हणतो कसं कुणच व्हाल जेवायलाच कर. का एक दिवस जर एकादशी घडत नसेल, सोमवार घडत नसेल, माणसाच्या जन्मात येऊन उपयोग काय? रोजाचा महिना बिचारे धरतेत मुस्लिम समाज, पाणी पित नाहीत दिवसभर, जेवण करीत नाहीत महाराज, आणि आम्हाला एकादशी घडत नाही. कसा देव आपलासा होईल? वागणं चांगलं नाही, देव आपलासा कसा होईल? देवाला आपलासा करायचं असेल तर काही काही अटी आहेत, नियम आहेत महाराज. पण त्याही पुढे जाऊन बघा तुम्ही, हिंदू धर्माचे सगळे मायबाप वृद्धाश्रमामध्ये, मुस्लिमचं आहे का हो कुठं? वृद्धाश्रम हिंदू धर्माचे, मायबाप त्या वृद्धाश्रमात आमचे आहेत.
अरे मुस्लिम समाज परमार्थ करीत नाही, 5 वेळेस नमाज पाडतो, पण त्याच्या मायबापाला सांभाळतो. तो भंगार ऐकतील, डबल रोटी ऐकतील, मायबाप सांभाळतील. झाडासारखे 5-5 आम्ही भाऊ आणि 2-2 महिने वाटून घेतो. माय एकाकड, बाप एकाकड. उपयोग काय आहे परमार्थामध्ये महाराज? जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मंदिराकडे येऊ नका. आणि खरे कीर्तन हे आहे, तो उगा नकला करायच्या, विनोद करायच्या. आता एका ब्रह्मचारी कीर्तनकारानं सांगितलं, सासूच्या घरी जावाई गेला, जावायाला बासुंदी केली आणि विचारलं, जावाई बापू कस काय बासुंदी? जावाईनं काना खाली मारली. आता ते ब्रह्मचारी महाराज कुठे गेला असेल म्हणतो सासू जावयाची बासुंदी बघा. योग्य आहे का? काही सांगू नये महाराज परमार्थामध्ये. पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, कीर्तन चांगे, कीर्तन चांग करावे, कीर्तन मुखी गावे हरीचे. आमच्यासारखा बारीक सारीक काही महाराज असू द्या, महाराज वागण्यामध्ये निक्का असावा, भजनामध्ये आसूर बेसूर असू द्या, पण आसुरी व्रतीचा नसावा. खरं परमार्थ ते आहे. काही काही लबाड आलेत परमार्थामध्ये महाराज, माळी एवढाल वरून गंध लावतेत आणि लबाड बोलतेत, आणि त्यामुळं आमच्या परमार्थाचा सगळा सत्यानाश व्हायला लागला महाराज. कशासाठी कीर्तन आहेत? परमार्थ कशासाठी आहे? हे माळकऱ्यानं माळ गळ्यामध्ये घातली, जगाच्या मालकाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं की लबाड कधी बोलायचं नाही, वाईट कधी वागायचं नाही, लोकांचं वाटोळ करायचं नाही. याच्यासाठी परमार्थ भेटाला. चला आता कारण काय आहे? तेरवीच आहे महाराज. हा प्रसंग कसा असतो? तेरवी करावीच लागते का महाराज? नाही केली तर भागत नाही का? त्याचं कारण सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये. 10वा करावा लागतो, 13वा करावा लागतो. 13वा का करायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण का 13वीचं कीर्तन म्हणलं की गरुड पुराण सांगावं महाराजांनी. वर्षश्राद्ध असेल, गरुड पुराणाचा आधार घ्या, वराह पुराणाचा आधार घ्या, जे जे इतर आहेत 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, एकंदरीत ग्रंथात आलेला उल्लेख समोर मांडावा. आता 13वा का करावा लागतो? हिंदू धर्मामध्ये 16 प्रकारचे विधी होत असतात, संस्कार होत असतात, हे आपल्यावर परिपूर्ण झालेले नसतात, म्हणून 13वा करायचा. आपल्यावर फक्त 3 संस्कार होतात. जन्माला आल्याच्या नंतर नामसंस्कार असेल, दुसरा विवाह संस्कार आहे, आणि तिसरा अंत्यविधी आहे. या तिन्ही पैकी जर अपवाद असेल ब्रह्मचारी तर विवाह संस्कार होणार नाही, पण हे 2 कंपल्सरी आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी 13 दिवसामध्ये उर्वरित संस्कार करायचे आहेत. 13व्या दिवशी उर्वरित संस्कार करायचे. 13 + 3 = 16 संस्कार बेटा. 10वा कधी करता येईल महाराज, 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, पण 13वा 13व्याच दिवशी करावा लागतो. 13वा दिवस जर करीत असताना 10 दिवसामध्ये काय कार्य करायचं? माणूस मेल्यानंतर आपण तिरडीवर बांधणार, बाहेर स्नान घालणार. आता पूर्ण मी लेखाजोखा सांगणार आहे, त्याचं विश्लेषण पुढं मांडणार आहे. तत्पूर्वी फक्त मी हेडलाईन देणार आहे. काय करायचं? मेल्यानंतर ज्यावेळेस आपण क्रिया करत असतो, बाहेर नेत असतो, आणि नेल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये नेल्यास अग्नी देतो. अग्नी दिल्यास प्रदक्षिणा घालावी लागते मुलांना. आपला ते जे असणारा माठ आहे खांद्यावर घेऊन आपण फिरत असतो, त्याला जे आपण दगड मारतो खडा, त्याला आश्मा म्हणतात, जीव खडा म्हणतात. ते खडा जपून ठेवावा लागतो. तो खडा कुठं ठेवायचा महाराज? झाडाला टांगून, फरताळामध्ये, कपाटामध्ये नाही महाराज. तो खडा आणायचा, घरामध्ये, देवघरामध्ये बाजूला ठेवून जायचा, आणि दररोज सकाळी 10 दिवस त्याला स्नान घालायचं. महत् पुण्य सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महाराज. खोटं वाटत असेल गरुड पुराण उकला, आणि गरुड पुराणामध्ये आलेला उल्लेख पहा. आज या ठिकाणी 10 दिवसाचं पुण्य वर्षभर केलेलं पुण्य प्राप्त होते. एवढं मोठं पुण्य त्या खड्यामध्ये आहे बेटाला. फक्त दिग्दर्शन करणारे हेडलाईन सांगणार. त्यानंतर 10 दिवसामध्ये करायची क्रिया काय आहे? पिंड पाडावे लागतात महाराज.
गरुड पुराणात आलेला उल्लेख आहे 3 पिंड पाडायचे, काही काही ठिकाणी 4 सांगितलेले आहेत, पण 3 पिंड का पाडायचे? दररोजचा 1 पिंड, त्याचे 3 भाग करायचे. पहिला भाग जीवासाठी, दुसरा देवासाठी आणि तिसरा यमराजासाठी. जीवासाठी का द्यायचा? पहिल्या दिवशी पूर्ण या ठिकाणी शरीराची पुन्हा रचना होत असते, कन्स्ट्रक्शन तयार होत असते महाराज. 9 दिवसापर्यंत पुन्हा हे शरीर तयार होते. हात, पाये, कान, डोळे, मस्तक, कंबर, बेंबी, पोट, हृदय, एकंदरीत 9 दिवसामध्ये साचा तयार होतो. आणि 10व्या दिवशी खांदेकारी उतरल्याच्या नंतर माणसं एकदा 4 खांदेकारी जीव घातले की ह्या जीवाला आराम मिळतो, जेवण मिळते. म्हणून 10 दिवस आपल्याला पिंड पाडावे लागतात. आश्माची आपल्याला त्या ठिकाणी पूजा करावी लागते. आणि ज्यांनी या ठिकाणी मडकं धरलेलं आहे, आग्नेय दिलेला आहे, त्यांना 12 दिवस विंटाळा असतो. पावकीसाठी विंटाळ सांगितलेला आहे 10 दिवसाचा, घरातल्यासाठी 12 दिवसाचा आणि पुन्हा 13वा करावा लागतो महाराज. गोड जेवण करायचं असेल करा, मोठं कितीही करा, पण 13व्या दिवशी 13 माणसं जीव घालावेच लागतात. हा नियम आहे, हा दंड घातलेला आहे शास्त्राने. आणि 13 दिवसाच्या नंतर पुन्हा हा जीव प्रवासाला लागतो. पुढं 16 गावचा मुक्काम आहे. जवळजवळ आपल्याला 16 गावाचं भ्रमंती करावी लागते मेल्यानंतर. सौम्य, सौरी, नगेंद्र, गंधर्व, क्रोच, विचित्र, शैलाग्रम, नानाक्रंदपूर, पयावर्षण असेल, शिलाडे भवन असेल, शितप्तपूर असेल, एकंदरीत धर्मनगरीपर्यंत जाण्यापर्यंत 16 गावचे मुक्काम. 247 योजन कोस रोजचा प्रवास आहे. 86,000 योजन कोस आपल्याला चालायचा आहे. भागवतामध्ये आलेला 99,000 योजन कोसचा प्रवास आहे. बरं महाराज, आमच्या मनात शंका आहे, 99,000 भागवतात आणि गरुड पुराणामध्ये 86. आता तुमचा मेळ नाही, मग आम्ही कसं सुधरून घ्यावं? त्याचे कारण मीमांसा अशी सांगितल्या, गरुड पुराणानं फक्त 39 जे दिवस आहेत ते निग्लेक्ट केलेले आहे. 39 86 मध्ये जर आपण ऍड केले तर 99 होते. हे जे 13 दिवसाचा प्रवास आहे हा सुद्धा निग्लेक्ट आहे. एकंदरीत आपल्या जीवनामध्ये हा प्रवास चुकवायचा असेल, जीवनामध्ये समाधान व्हावं असं वाटत असेल, तर या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर देवाला आपलंच करावे. 5.5 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर जीवाला आराम मिळतो महाराज. यमराज वडीत नेतेत. 2 या ठिकाणी प्रवास आहेत. 2 मार्ग सांगितलेले आहेत. यमदूताचा मार्ग एक आणि देव मार्ग एक. भयानक या जन्मामध्ये पाप केला असेल तर यम मारी ती झोडी ती तोडी, मारी ती जोडी ती झोडी, टीप दिली म्हणा की तुम्हाला थोडं जाग केलंय, कल्पना मांडल्या तुमच्या समोर. गड्यो, विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असा आयुष्याचा. म्हणून महाराजांनी तुमच्या पाया पडले बाबा. मग या जन्मामध्ये आम्हाला जर कळून जर आम्ही वागत नसाल चांगलं, किती मोठी हानी आहे हो या जन्मामध्ये. बरं, आताच्या युगामध्ये आता आम्ही सत्य बोलणार आहोत बरं का. महाराज लोकाला सुद्धा घेणं देणं नाही तुमचं चांगलं हो. आम्हाला काय गरज आहे? 2 तासामध्ये हो का गायन करणारे महाराज उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त आम्ही म्हणायचं सुरू तिकडं रूप पाहता, टाळी वाजवा वाजली, मृदन चालू आहे. मग आम्ही फक्त पोपट पंची 1 तास बोलायचं, नारळाखाली पॉकेट घेऊन जायचं. मग गरज काय आहे? हा जो उपदेश करण्याचा गरज काय आहे? तुम्हाला धोका होऊ नये, चकली होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून आजचं कीर्तन आहे. लोक म्हणले महाराज, हा म्हणले आम्ही वर्गणी केली, म्हणले
मोठमोठे कीर्तनकार आणले म्हणले. काय झालं मोठे आणले? मोठमोठे आणले. एका गाडीवर नाव लिहिलं होतं. उगाच भावकीसोबत भांडण केलं. त्याच्या घरी टमटम होतं. मग ते म्हणला ह्यानं टमटम घेतलं तर आपण बी घ्यायचं. पण घेतलं ते घेतलं आणि पाठीमागून नाव टाकलंय. नाद केला, पैसा गेला पण नादच केला. आणि त्याच्या खाली होतं बघतूस काय रागानं चितपट केलंय वाघानं. आणि तेव्हा का ते टमटम जाऊन खड्ड्यात पडले. हो खाली पडलंय खड्ड्यात आणि वरी पाठीमागं नाव. येणार लोक बघाले बघतूस काय रागानं चितपट केलंय वाघानं. उपयोग काय आहे महाराज? विचार करा. कहाँ गया तो कहाँ भी नहीं, क्या लाया तो. म्हणून या जन्मामध्ये यमटी होऊ नका. या जन्मामध्ये ओपन जाऊ नका, खुल्ला जाऊ नका. काहीतरी घेऊन जा. माणसं म्हणतात महाराज येतानी तरी काय आणलंय आणि जातानी तर काय न्यायचंय महाराज माणसाच्या जन्मात. लोक म्हणालेत असं, पण सकाळी सकाळी जाऊन धुरे सारल्याशिवाय राहायच ना. का असं होतंय महाराज? लोकांचं वाण वाटुळं मनामध्ये व्हावं वाटतंय. लोकांचं वाटुळ झालं की आपल्याला चांगलं वाटतंय. माळ घातल्याला तरी काय उपयोग आहे? 1000 कीर्तन ऐकण्याची गरज नाही हो. एकच कीर्तन ऐका, पण त्या कीर्तनामध्ये परिवर्तन व्हावं. बारीक सारी काही कीर्तनकार असू द्या, कीर्तनामध्ये काय काय सांगितलंय महाराजानं, फायद्याचं आहे का, संसारात वापरता येईल का, घरात राहता येईल का चांगलं, हे जीवन उपयोगी आहे का, आणि हे कायद्याचं आहे का, एवढं जरी कळालं तर कीर्तनाचं सार्थक आहे. आता कीर्तन म्हणजे शिबिर आहे बस. आता हे 7 दिवसाचं आपण फक्त शिबिर मांडतो. आजच्या महाराजांना असं असं करा म्हणून सांगायचं, उद्याचं असं करा, आणि शेवटी काला करायचा. काला 8व्या दिवशी झाला की जिकडं तिकडे कालेच चालू आहे. का असं होतंय महाराज? श्रीकृष्णाचा काला घेतल्यानंतर गोपाळ एकत्र आल्याच्या नंतर परिवर्तन होऊ नये. काय देवाकडे मागणं मागायचं 7व्या दिवशी, देवा इथून पुढे आमच्या मनामध्ये वाईट गोष्टी येऊ देऊ नका. आम्ही देऊ नका मनामध्ये. चांगली गोष्ट आमच्या मनामध्ये द्या. तुकोबार आहे ना, किती त्रास दिला महाराज. आता हे मला पूर्ण भाग सांगत बसायचं नाही, अभंगाकडेच वळायचं राहिले, कारण ही आमची प्रथाच आहे महाराजांची. जवळजवळ 1 तास अवांतर सांगायचं आणि पुन्हा म्हणायचं आत्ता शिक पहिल्या चरणावर आलो. पण माझी विनंती आहे महाराजांना, तुम्ही कुठलेही विनोद सांगू नका, नवरा बायकोच्या गोष्टी सांगू नका. हे प्रत्येकाच्या घरी आहे. भांडणं झाले, वाद झाले, भावाभावाचं तुम्ही कसं एकत्रीकरण असेल हे रामायण तुमच्या समोर मांडा महाराज. लक्ष्मणाचं काय प्रेम आहे, कैकईचं काय प्रेम होतं प्रभूवर, हे तुम्ही प्रस्ताव मांडा ना तुम्ही. बाकी अवांतर गोष्टी सांगू नका. एवढे शास्त्र असताना जर आम्ही घरातल्या गोष्टी सांगत असाल, सासासुनाच्या गोष्टी सांगत असाल, उपयोग काय आहे? चला, वेळ कमी असल्यामुळे थोडंसं अभंगाकडे वळू. काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये? आता तरी पुढे हाची उपदेश. हा जो उपदेश केलेला आहे ते कशासाठी केलेला आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा. हा कळकळीनं, आग्रहपूर्वक, विनंतीपूर्वक उपदेश केला. तुम्हा लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, या जन्मामध्ये तुम्ही देवाला आपलंसं करा. या जन्मात देवाचा पाठिंबा मिळवा, आशीर्वाद घ्या, देवाचं मार्गदर्शन घ्या, देवाला प्रसन्न करून घ्या, देवाची चांगली नजर राहू दे. असे काही ना काही धडपड साधनं या जन्मात करा म्हणले महाराज. का हो महाराज, या जन्मात देवाला आपलंसं करावंच लागेल का? नाही केलं तर चालत नाही का? अशी तुकोबाराची जबरदस्ती, दडपशाही, हुकुमशाही, दंडमशाही आहे का? या जन्मात देवाला आपलंसं करा. तुकोबाराने सांगितलं जबरदस्ती नाही, दडपशाही नाही ना, दंडमशाही नाही, पण या जन्मात जर तुम्ही देवाला आपलंसं नाही केलं तर त्यानंतर महाराजांनी सांगितलं ते नेविने जीवा सुकोन गड्यो. या जन्मात तुम्ही देवदेव नाही केलं, कानडोळा फिरवला, देवाकडे पाठ फिरवली, बघूत म्हणलात, लेकरा बाळाचे लग्न झाल्यास करूत म्हणला देवदेव, तर तुमच्या जीवनामध्ये कदाकाळी सुख समाधान प्राप्त होणार.
घरादारामध्ये किरकिर, भांडण, तंटे, वादविवाद होतील आणि दुःखमय जीवन जगावं लागेल. आपल्याला दुःखाच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल, सुखाची पाठ हवी असेल, तर या जन्मात देवाला आपलं करा. विठ्ठल आता हा आजचा जो यज्ञ आहे आईच्या नावाने केलेला, पार्वती ताई आई साहेबाच्या नावाने जो यज्ञ आयोजित केलेला आहे, हे घरामध्ये बरकत यावी, संसार आबादीचा व्हावा, लेकरं बाळ गुण्यागोविंदानं नांदावेत, चांगल्या नोकरीला लागावेत, नवरा बायकोचा वाद होऊ नये, भावकी सोबत आनंदानं राहता यावं, एकंदरीत जीवनामध्ये सफलतेनं जीवन जगता यावं, याच्यासाठी आजचा हा अन्नदान सोहळा. बरं महाराज, आम्ही जर कीर्तन नाही केलं, अन्नदान करू, पण अन्नदान करीत असताना काही काही विधिविद्या करावं लागतात, जे पिंड पाडावे लागतात. पिंड पाडित असताना काही काही बोटाचा उपयोग करावा लागतो महाराज. मग ते बोट न जाणं चुकून नाही लागलं तर ते पातक आपल्या पुत्राच्या डोक्यावर बसते. आणि ते पाप नाहीसं होण्यासाठी भजन कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, वासुदेव वाहुनी टाळी पातकी गेला, 13 कोटी पाप कट जाय, भजन करी एक बार. एकदा जर भजन केलं तर कोटी कोटी पाप पळून जाते महाराज. याच्यासाठी परमार्थ आहे विठ्ठला. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, महाराज माय बापाच्या नावानं अन्नदान केल्यामुळे कुठं इथं पौचिती होते का? कोणी म्हणतं मेल्यानंतर वरतं का जाळीनात, खालतं का जाळीनात, पण मेल्यानंतर कोण बघणार आहे महाराज? आता तीही शंका तुमची दूर करावी लागेल. आता ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये आलेलं उदाहरण आहे, तसं जर पाहिलं तर आई आणि वडील इक्विव्हॅलेंट आहेत. बरं, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बाप कमी म्हणायचं नाही किंवा माय कमी म्हणू नका. काय काय महाराज म्हणले, महाराज माय म्हणजे माईचा सागरच आहे म्हणजे, आई मायेचा सागर. मग मी म्हणलं बापाची घागर एक तरी असेल. अरे जशी मायेची सागर आहे ना माय, तशी बापाची घागर आहे सोबत. लक्षात घ्या, दोन्हीही महत्वाचे आहेत. माय बापे केवळ काशी तेने, जोपर्यंत माय बाप आहेत तोपर्यंत माय बापाची सेवा. महाराज उद्धव बापूला म्हणलं पात्रीला कीर्तनाला आलते, फक्त 1 तास थांबले. म्हणजे महाराज आई फार जड आहे, म्हणजे जावंच लागते महाराज. आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आई साहेबांना महाराज. आज आमचे 40 वर्ष झाले तर कंबर दुखाल्या, हात दुखाले, पाय कटकट करले, गुडघे उठू द्यायना. का असं होतंय महाराज? त्याचं कारण असं आहे, एकच कारण आहे, फक्त आपलं वागणं निकं नाही, देवाला पटना झाले, खाणं शुद्ध नाही. आणि एकंदरीत जर आपण विचार केला, एक देव आहे खरा, बस देवाला आपलंसं करायचं असेल तर अवांतर गोष्टी या जन्मात सोडणं गरजेचं भेटायला. या जन्मामध्ये आपल्याला देवाचा पाठिंबा मिळवायचा आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आल्या, महाराज हा नियम कुणा घालून दिला, कशासाठी असं होतंय, हा कायदा कुणा लागू केला, या जन्मात देवदेव करावंच लागतंय का? महाराजांनी सांगितलं नियम घालू दिला नाही, कायदा नाही, काय नाही. हे जे देवदेव करायचं आहे ते आपण आपल्या अंगलट घेतले का? त्याचे कारण मीमांसा गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. देवानं 84 लाख जन्म तयार केले, पण देव आपल्याला माणसाचा जन्म देत नव्हता. देवानं आदेश पारित केला, आप आपल्या परीनं जन्म भोगून या. घ्या जन्म म्हणल्याच्या नंतर आपल्या जीवाने जन्म निवडले. बस पहिला जन्म बैलाचा घेतला, त्या जन्मात सुख नाही. दुसरा जन्म सापाचा घेऊन बघितला, त्याही जन्मात सुख नाही. आहे का बघा, पालापाचोळ्यांना पाव बाहेर निघालं की हा ना कोणी तोंड काढू देईना. तिसरा जन्म कुत्र्याचा घेतला, त्याही जन्मात सुख आहे का? बिनी बिनी फिरावं, ह्या घरून त्या घरी जावं, कुणा कोर कुटका वाढलात खाऊ, कुणाचं हाड म्हणावं, कुणाचं दगड मारावं, कोण कोण करावं, गावाच्या बाहेर जाऊन पडावं, त्याचा पंचनामा नाही, चौकशी नाही, तपासणी नाही. माझं कुत्रं आहे म्हणून कोणी म्हणणं, सोडवं म्हणणं झालंय, विचारणा झालंय. लाकत लाकत जावं, कुठं तर वाहतं पाणी भेटलं तर प्यावं, नाही तर कुठं जाऊन आडोशाला पडावं. किती दयनीय अवस्था आहे या जन्मामध्ये महाराज. मग 84 लाख जन्माच्या सजेमध्ये
एकंदरीत एकच जीव आहे, मनुष्य जन्म. घ्या जन्म म्हणल्याच्या नंतर बरेचसे जन्म घेतले, पण कुठल्या जन्मात सुख नाही. शेवटी जीवाने विचार केला आणि देवाच्या समोर जाऊन थरथर कापत जाऊन उभा राहिला. किती वेळा जन्मा यावी म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला. देवाने विचारलं, झाले का सगळे जन्म फिरून? नाही देवा, अर्धवट सोडून आलो. का? कुठल्या जन्मात सुख नाही, समाधान नाही, विश्रांती नाही, दम नाही. का? त्याचं कारण असं आहे म्हणजे देवा, कुठे गेलं की हाना हानाच आहे. म्हणणं काय आहे? एक चांगला सुखाचा समाधानीचा मोज मजेचा एक चांगला जन्म. देवानं सांगितलं अशा अनेक जन्म सृष्टी तयार चांगले केले नाहीत, एकच जन्म तयार केलाय चांगला, ते म्हणजे माणसाचा. देवा काही करा पण तेवढा माणसाचा जन्म द्या. देवानं सांगितलं माणसाचा जन्म देतो, पण खाली गेल्याच्या नंतर धंदा काय करशील? देवा गुन्हानं कसा बसेल? काही ना खटाटोप करीलच की. देवानं सांगितलं उद्या वांदे होऊ नये. चार चौकात बोलून केलेली गोष्ट बरी असत्या. हो का, आपण बँकेमध्ये गेलो, लोन पास करायचं झालं तर धंद्याचं नाव दाखवावं लागतं. एवढा अनमोल नरदेह भगवंतानं दिलेला आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. विचार करा, एका एका पार्टाची किंमत काय आहे? गेल्याला डोळा बसवता येत आहे, गेल्याला हात बसवता येईल, पाय बसवता येईल, हृदय बसवता येईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून या जन्मामध्ये महाराज हे पूर्ण पार्ट देवाच्या भजनासाठी दिलेले आहे. आणि त्यावेळेस देवानं सांगितलं तुला माणसाचा जन्म पाहिजे का? त्यावेळेस सांगितलं या जीवनात देवा रात्रंदिवस तुमच्या धंद्यावर आठवे रात्र आणि दिवस पांडुरंग रात्र आणि दिवस दिवस पांडुरंगा 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 रात्रंदिवस देवा तुमच्या धंद्यावर राहतो, पण एकदा या दुःखाच्या बंधनातून एक वेळा करी या दुःख. त्यावेळेस बॉडी तयार करण्यास सांगितलं देवानं काय कर, याला एक माणसाचा जन्म देऊन टाक. बॉडी तयार करणार बघितलं देवा काय तुम्ही म्हणता सहजासहजीच याला माणसाचा जन्म देऊन टाक. देव म्हणले झालं तरी काय देवा, सगळ्यात लबाड जीव हा आहे. खाली गेल्याच्या नंतर काय खोटं बोलेल काय लबाड बोलल याची शाश्वती नाही. देवाने सांगितलं काय स्टॅम्प बाउंड अंगठा सही रात्रंदिवस आपल्या धंद्यावर राहतो म्हणलंय. हा तसं असेल तर देऊन टाका माणसाचा जन्म. त्यावेळेस सांगितलं एक काम कर,
एक एक पार्ट न देता डबल डबल देऊन टाक मला. दिले इंद्रिय हात. आता एकाच हाताच काम होतं बरं, पण डबल देऊन टाकले का? भजन करण्यासाठी. पाया एका पायावर बी काम भागत होतं, पण ह्या 2 पायानं देवाच्या मंदिरात जाता यावं. एक बल्ब शॉर्ट झाला तर दुसऱ्या बल्बानं बघता यावं देवाची मूर्ती, हे का नाही. एक जर साऊंड गेला दुसऱ्या साऊंडनं आपल्याला श्रवण करता यावं. महाराज वाचा दिली, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा सारा जाम तयार केला. दागदागिने घालून जसे आपण भावल्यावर नवरी उभा करतो, जसं आपण पोळ्याला बैल सजवतो, तसं हे पूर्ण या ठिकाणी अनावर करून, बाहेरून या ठिकाणी चमडा व्यवस्थित टाकून, वरी केस टाकून, 3.5 कोटी केस टाकून, देवानं ऊन वारा वादळ पाऊस याची दक्षता घेऊन या भूप्रदेशामध्ये पाठवून दिलं. त्यावेळेस ज्ञानोबारायाला सुद्धा विचार सुचला हो. पहिले म्हणजे ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार होते, विष्णुदेव होते, आणि त्यावेळेस देव तिथं मिटिंगला होते. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांचा जन्म झाला त्यावेळेस देवानं सुद्धा इथं ताकीद केली माऊली ज्ञानोबारायाला. प्रस्थान आहे बघा. आईसाहेबांना मरण सुद्धा या ठिकाणी देहावसान कसं झाले, एकादशीचा दिवस, आणि आज सुद्धा या ठिकाणी 12वा आणि 13वाचा जो संगम आहे तो सुद्धा प्रस्थान आहे माऊलीचं. महाराज माऊली ज्ञानोबारायानं टीप सांगितली, गड्यो माणसाच्या जन्मात आलात तैशी देहे जीवाची मिळणी, जो उपजत सूर्यपाणी तोची विवेकांत करणी जागविजी. काय करावं महाराज? पुन्हा महाराजांनी सांगितलं, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळी. जन्म आणि मृत्यूचा जो कालावधी आहे त्याला आयुष्य म्हणलंय. जन्म आले बाळ त्याची वाट पाही काळ. हे काळ काळ जे म्हणून आहे का नाही, तुकोबारायाने सांगितलं, आम्ही त्या काळाला माथ्यावर हे पाय दिले. जगा काल खाये आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला जगाला खाल्लं, पण तुकोबारायाने सांगितलं आम्ही त्या माथा दिला पाय. एवढा अधिकार. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. तुकोबारायासारखे महात्मे, माऊली ज्ञानोबारायासारखे, जनाबाई सारखे साधू, नामदेवरायासारखे महाराज. अहो जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. नामदेवरायाच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला. जगाच्या मालकाच्या धर्मपत्नी तुळजाई आई साहेब छत्रपती शिवरायांना प्रसन्न झाले. आता फार दिवसाचा कालावधी नाही महाराज. त्याचे कारण असं होतं, आई साहेबाचे संस्कार होते महाराजावर. छत्रपती शिवरायांना रामायणामधल्या गोष्टी सांगाव्यात, कथा इतिहासामध्ये घडलेल्या घटना सांगाव्यात. आणि आई साहेबांना सांगितलं, हो बाळा तुला मोठा राजा व्हायचंय, पण जगात या ठिकाणी येते जाती कुळ प्रमाण. ज्ञानोबारायाने सांगितलंय ना, त्या ओवीचं पठण कर, पाठन कर, अभ्यास कर, आणि सर्व धर्म समभाव आहे का नाही महाराज. किती जाती, अनेक जातीचे मावळे होते महाराज छत्रपती शिवरायासोबत. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. जनाबाईच्या जर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, चोकोबारायांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, तर आपले मुख, आपले तोंड का विठ्ठल विठ्ठल म्हणू नये महाराज. आपलं कसं झालंय, सगळं सरल्याच्या नंतर मंदिर दिसतंय महाराज. ते कधी घरामध्ये आपला कंटाळा आला, ख्वा ख्वा सुरू झालं, थुंका पडू लागला की आपलीच म्हातारी म्हणते, काय म्हातारा बैल म्हणे खर मरतात नासिले
बाई म्हणे खरं मरता तरी बरे बाई म्हणे खरं मरता तरी एवढ्या घरामध्ये आपल्याला कंटाळून जातात बस. बाईल म्हणे खरे मरता तरी बाई नाशिले हे घरे थुंकून या. ज्यावेळेस घर त्या ठिकाणी थुंकून घाण होत असेल आणि नातरुंड पतरुंड जवळ खेळत असतील तर स्वतःची पत्नी म्हाताऱ्याला म्हणत्या जा की इथलं पोतं घ्या तांब्या घ्या खट्या खट्या मंदिरात जाऊन हरी हरी करा की. आता सुचत आहे बाईला म्हणा की इतके दिवस कधीच म्हणले नाही बिचारी हरी हरी करा. मग ते बी बिचारा हातामध्ये घोंगता घेऊन पोतं घेऊन तांब्या घेऊन जायचं आणि मंदिरात गेल्याच्या नंतर मग सकाराम कसे आहे तुकाराम कसे आहे आणि राहिलं सुईलं मग इथला देव म्हणतोय बस गुणानं आता मला माहिती आहे कुठला. आता अंतकाळी जर आपल्या मुखाला नाम येत असेल तर मग आतापासून भजन करायची गरज काय आहे. प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. अनुभवानं परिपूर्ण शिक्षक होत असतो महाराज. आतापासून जर सराव केला तर मरणाच्या वेळेस आपल्याला विठ्ठल विठ्ठल नाव येईल. याच्यासाठी भजन विठ्ठल जन्म तयार केला मनुष्य जन्म बनवला भूप्रदेशामध्ये आला आणि देवानं सांगितलं जा रात्रंदिवस आमचं भजन करा. इथं आला आणि इथं उतरला आणि इथली हवा लागली हो चक न्यारं न्यारं बोलायला लागलं. याचं नाही का कीर्तनाला मोज मलाच पडलं हे का म्हणायला. काही काही तर म्हणले महाराज ते मोकळ्या लोकांचे धंदे आहेत. काय काय म्हणले महाराज आम्ही मंदिराकडे जाई बी ना वर्गणी बी द्याय ना आणि सप्त्यात बायकोचं वाढून न्याल्याशिवाय राही ना ते जमतंय हे का नाही. काय काय तर म्हणजे महाराज आम्ही माळ करी बी नाव का माळ करी ना या जन्मात माळ नको मग मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पत्र काय घालायचंय बेसरमाचं फूल घालायला पाहिजे तसलेच तोंडात. काय उपयोग आहे महाराज माणसाच्या जन्मात येऊन. गळ्यामध्ये जर माळ घालू वाटत नसेल महाराज भजन करू वाटत नसेल त्या जन्माचं काय उपयोग आहे महाराज. आलं तसं गेलं महाराज. उपयोगाचं व्हा फायदेशीर व्हा लोकाच्या जन उपयोगाला पडा असं काहीतरी करा या जन्मात विठ्ठल. एक जण म्हणला महाराज 4 महिने काकडा केलो म्हणला. आता एका ठिकाणी सांगितलं ठीक आहे. तिथून आले डासाळाला भगवान महाराजाची भेट. तिथं सांगा रे महाराज 4 महिने काकडा केलो. भगवान महाराज म्हणले बस गुणानं 4 महिने काकडा आणि 8 महिन्याला पडास का तुझा. ह्याची टोपी त्याला ह्याला लबाड बोल ह्याचे धुरेसा. महाराज 4 महिने करायचं तिळभर आणि सांगायचं इळभर. आता बघा तुम्ही इतर अवांतर समाज बघा तुम्ही जैन समाज असू द्या मुस्लिम समाज असू द्या निष्ठावंत वारकरी आहेत तो त्यांच्या देवाचे. पण आम्ही आमच्यामध्ये का असं होतंय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. याच्यासाठी कीर्तन आहे बेटा.